तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत तुमचं OLS पॉवर्ड बाय इग्नाइट अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मी अमोल गडेकर. आजच्या आपल्याला सेशनमध्ये डिस्कस करायचं ते म्हणजे डिपार्टमेंटल PSIचा म्हणजेच खात्यांतर्गत फौजदार ज्याला आपण म्हणतो. तर त्या खात्यांतर्गत PSIचा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आणि त्यासोबत त्याच्यासाठी लागणारे संदर्भ साहित्य किंवा बुकलिस्ट आपण ज्याला म्हणतो. तर मागच्या सेशनमध्ये आपण बघितलं होतं की पूर्व परीक्षेसाठी कोणते महत्त्वाचे बुक किंवा संदर्भ साहित्य असणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये अभ्यासणार मुख्यसाठी. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा असा की जेव्हा मुख्य परीक्षा असते तर मुख्य परीक्षेमध्ये सर्वात जास्त तुम्हाला माहिती आहे सर्वाधिक वेटेज हे कायद्यांना दिलेलं आहे. सरळ सरळ तुम्हाला कायदे जे तर मुख्य परीक्षेसाठी विचारले जातात. मग हे जे काही कायदे आहेत तर मग या कायद्यासाठी कोणकोणते महत्त्वाचे कायदे याच्यामध्ये मेजर ॲक्ट कोणते आहे, मायनर ॲक्ट कोणते आहे आणि यासाठी आपण संदर्भ साहित्य कोणतं वापरू शकतो हे आजच्या सेशनमध्ये आपल्याला डिस्कस करायचं. तर बघूया विद्यार्थी मित्रांनो, बघा इथं आपल्याला दिलेलं आहे की एकूण मुख्य परीक्षेमध्ये तुमचा सर्व जो भार आहे तो विधी म्हणजेच कायद्यावरती डिपेंड असतील, प्रमुख कायदे आणि इतर कायदे. मग याच्यामध्ये कॅटेगरायझेशन आपण करूया आणि त्या हिशोबाने मी तुम्हाला संदर्भ साहित्य सुद्धा समजून सांगतो. तर बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला हा क्लिअर करायचा की एक्झाममध्ये आपल्याला जवळपास 150 प्रश्न जे तर ते विचारले जाणारे आणि याच्यासाठी 300 गुण असणारे, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण अशा पद्धतीने याचं डिवायडेशन असेल. 1.5 तासाचा कालावधी आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे क्वेश्चन्स जे तर तुम्हाला विचारले जातात. आता आयोग प्रश्न विचारतो म्हटल्यानंतर आयोगाची डेप तुम्हाला माहिती आहे. याच्यासाठी तुम्ही जर मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास व्यवस्थित करत असाल तर बऱ्यापैकी तुम्हाला या गोष्टी समजतील की नेमका भर कशावरती द्यायचा. परंतु याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा की 2 भागामध्ये कॅटेगरायझेशन कायद्यांचं जे ते केलं जातं. एक म्हणजे मेजर ॲक्ट, मेजर म्हणजे प्रमुख कायदे, आणि दुसरं म्हणजे मायनर ॲक्ट. मायनर म्हणजे याला आपण दुय्यम किंवा लघुत्तरी कायदे असं म्हणू शकतो, की अशा 2 प्रकारचे कायदे तुम्हाला विचारले जातात. आता बरेचसे विद्यार्थी मित्रांचं असं असतं की तुम्ही जेव्हा स्वतः गृह खात्यांतर्गत सध्या नोकरी करत आहात तर तुमचा हे जे ॲक्ट असतात ना, कायदे असतात ना, याच्या बऱ्याचशा कलमा तुमच्या डेली लाईफमध्ये जे तर त्या तुमच्याकडनं अंमलबजावणी ज्याची जे ती होत असते. त्याच्यामुळे तो मुद्दा जास्त टफ लेवलचा आपण म्हणू शकत नाही. परंतु इथं सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे की मेजर कायदे मुलं व्यवस्थित करतात, परंतु मायनर कायद्यांकडे दुर्लक्ष करतात आणि मग कट ऑफचा जेव्हा विषय येतो त्यावेळेस ह्या गोष्टी थोड्याशा जड जातात. मग कोणकोणते आहे मेजर आणि मायनर? तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला माहिती आहे की डिपार्टमेंटल PSI करत असताना तुम्हाला 4 महत्त्वाच्या गोष्टी मेजरमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. एक महत्त्वाचं म्हणजे आपली भारताची राज्यघटना. याच्यावरती जे तर क्वेश्चन्स विचारले जातात 15 क्वेश्चन याच्यावरती असतील, 30 मार्क तुम्हाला इथं असतील. त्याच्यानंतर 3 महत्त्वाचे कायदे कोणकोणते? IPC, CRPC आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. हे याच्यातले आहे मेजर कायदे. हे करावेच लागणार आहे तुम्हाला. कोणकोणते? IPC इंडियन पिनल कोड, CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट भारतीय पुरावा कायदा, भारतीय दंड संहिता आणि भारतीय फौजदारी संहिता. 3 महत्त्वाचे कायदे ज्यांना आपण मेजर ऍक्ट म्हणून ओळखतो किंवा मेजर ऍक्ट म्हणून आयोगाने सुद्धा सिलेबसमध्ये दिलाय. आता डिपार्टमेंटल PSIच्या सिलेबसचा एक इंटरेस्टिंग मुद्दा असा जो तुमचा प्लस पॉईंट असू शकतो. त्यांनी जे विचारलंय ना मित्रांनो, त्यांनी जे विचारलंय ना तेवढंच आपल्याला करायचं आहे. म्हणजे काय? तर बघा, त्यांनी जर विचारलंय तुम्हाला अमुक अमुक नावाचा कलम आहे, जसं की 10 नंबर, 11 नंबर, 14 नंबर हे सेक्शन्स किंवा कलम दिले, तर तेच कलम आपल्याला करायची. याच्यापेक्षा अवांतर गोष्टी आपल्याला करायच्या नाही. म्हणजे सिलेबस मुख्यचा जो आहे ना तो ऑलरेडी तुम्हाला वाढून दिलाय सरळ सरळ. मग तुम्हाला तो कशा पद्धतीने करायचा तुम्ही करू शकतात. मग याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण पहिला जो हातचे मार्क असतात आपले ते म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. तुम्ही प्रीलाही अभ्यास थोड्याफार प्रमाणात केला असतं, कारण जनरली डिपार्टमेंटल PSIची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मूळ जर बघितलं तर हे स्पर्धा परीक्षेतूनच आलेले असतात. मग त्यांचा कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजे भारताची राज्यघटना आहे जर त्याच्यावरती बऱ्यापैकी कमांड असते. महत्त्वाचा इथं मुद्दा असा लक्षात घ्यायचा की भारताच्या राज्यघटनेवरती प्रश्न विचारताना जर आपण मागच्या काही प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला तर असं लक्षात येईल की मुळात भारतीय राज्यघटनेची जेव्हा राज्य संस्थेची निर्मिती झाली किंवा घटना समितीची निर्मिती झाली, त्या निर्मितीपासनं कलमापासनं शेवटी परिशिष्टापर्यंत म्हणजे सगळे जे काही घटक आहे ते कलमावाईज त्याच्यामध्ये विचारलेले आहे. म्हणजे तुम्हाला घटना निर्मितीची प्रोसेस पासनं शेवटपर्यंतच्या प्रोसेसपर्यंत जे काही कलमाचे मुद्दे आहे किंवा आर्टिकल्स आहे हे मुद्दे आपल्याला काय पाहिजे? क्लिअर पाहिजे, ज्याच्यावरती जे तर आयोगाने वारंवार प्रश्न विचारले. मग कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियावरती 15 क्वेश्चन्स आहे आणि 30 मार्क हे तुमचे हक्काचे आहे किंवा हातचे आहे असं म्हणू शकतो. हे मार्क्स आपण घेऊ शकतो मित्रांनो, कारण 15 क्वेश्चन 30 मार्क्स म्हणजे बऱ्यापैकी आपला कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हा पार्ट बऱ्यापैकी आपला कव्हर होऊ शकतो. हा पैकीच्या पैकी मार्क आपल्याला देऊ शकतो.
मग याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की याच्यासाठी जर संदर्भ साहित्य म्हटलं तर मी सरळ सरळ म्हणाल तुम्हाला रंजन कोळंबे सरांचं बुक घ्यायचं सफिशियंट असेल ते तुमच्यासाठी. कारण कोळंबे सरांची जी काही लँग्वेज आहे पुस्तकाची ती खूप साधी आणि सोपी समजण्यासाठी. रंजन कोळंबे सरांचं बुक घेतलं तर याच्यामध्ये ह्या गोष्टी कव्हर होऊन जातात. त्याच्यानंतर मेजर ऍक्टमध्ये येतात म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हा काही महत्त्वाचा मुद्दा नाही आपल्यासाठी. आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे IPC इंडियन पिनल कोड. याच्यावरती वेटेज बघा मित्रांनो 30 क्वेश्चन्स आहे 60 मार्कासाठी. किती क्वेश्चन्स? 30 क्वेश्चन 60 मार्कासाठी. मग हे जे 30 क्वेश्चन आहे 60 मार्कासाठी याच्यामध्ये त्यांनी सब पार्ट जे तर ते अशा पद्धतीने दिलेले आहे. मग हे सब पार्ट्स तुम्हाला क्लिअर करायचे. याच्यामध्ये ज्या कलमा दिल्या ना डायरेक्टली या कलमांवरती जे तर ते प्रश्न विचारले जातात. तर संदर्भ साहित्याचा मुद्दा मी क्लिअर करून देतो. IPC, CRPC आणि इंडियन इव्हिडन्स ऍक्ट हे जे 3 कायदे आहे या 3 कायद्यासाठी तुम्ही प.रा. चांदे सरांचं बुक आहे कायद्याचं. हे कायद्याचं पुस्तक तुम्ही रेफर करू शकता. एक जरी केलं तरी सफिशियंट असेल. प.रा. चांदे सरांचं कोणतं बुक आहे? कायद्याचं बुक आहे ज्याच्यामध्ये IPC, CRPC आणि इंडियन इव्हिडन्स ऍक्ट हे 3ही मुद्दे दिलेले आहे. मग IPC ला आपण 30 क्वेश्चन्स आहे 60 मार्क इथं आपले जे तर मेजर म्हणजे महत्वाचं आहे. 60 मार्क्स तुम्हाला IPC वरती आहे. मग एवढं सगळं करायचं तुम्हाला 60 मार्कासाठी. त्याच्यामध्ये सबसेक्शन सुद्धा त्यांनी दिलेले मेजर कायद्यामध्ये. दुसरा मेजर कायदा तो त्याच्यामध्ये तो म्हणजे CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड. तर हा जो CRPC कायदा आहे तुम्हाला दिसतो इथं क्रिमिनल प्रोसिजर कोड किंवा कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर हा दिलाय 20 क्वेश्चन साठी म्हणजे 40 मार्क. म्हणजे ते 30 आणि हे 20 हे झाले 50. किती क्वेश्चन झाले? 50 क्वेश्चन तुमचे IPC आणि CRPC दोन्ही मिळून होतात. प.रा. चांदे सरांचं पुस्तक तुम्हाला याच्यामध्ये कव्हर करायचं. आणि त्याच्यामध्ये तिसरा पार्ट येतो तो म्हणजे ज्याला आपण म्हणू इंडियन इव्हिडन्स ऍक्ट भारतीय पुरावा कायदा 1872चा. तर याच्यावरती 10 क्वेश्चन्स आणि 20 मार्क जे तर ते तुम्हाला आलेले. 10 क्वेश्चन्स आणि 20 मार्क्स तुम्हाला ते इथं दिसून येतात. म्हणजे हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की तीनही जे आहेत हे प्रायमरी बेसवरती आहेत. याच्यामध्ये हे 10 क्वेश्चन्स त्याच्यानंतर इंडियन सॉरी CRPCचा जर आपण उल्लेख केला म्हणजे आता IPC बघू. IPC ला क्वेश्चन्स आहे 30 60 मार्क. CRPC ला क्वेश्चन्स आहे 20 म्हणजे 30 आणि 20 50 आणि हे 10 म्हणजे किती झाले 60 क्वेश्चन्स म्हणजे 120 मार्कांची तयारी तुमची. 60 क्वेश्चन्स म्हणजे 120 मार्क्स जे आहे तर ते तुम्हाला याच्यामधनं कव्हर होतात. 200 मार्क्स पैकी 120 मार्क्स तुमचे या 3 मेजर ऍक्ट वरती डिपेंड आहे मित्रांनो. कोणते? IPC, CRPC आणि इंडियन इव्हिडन्स ऍक्ट. आणि मग त्याच्यानंतर मुद्दा येतो तो म्हणजे मायनर लॉचा किंवा दुय्यम असणारे जे कायदे त्याचा. आता मायनर लॉ म्हटल्यानंतर बरेचसे मुलं याच्यावरती दुर्लक्ष करतात. परंतु मुद्दा असा आहे की इथं हे प्रश्न सुद्धा खूप डिटेलमध्ये जे तर ते विचारले जातात. मग मायनर लॉ मध्ये जर तुम्ही नीट लक्षात घेतलं तर 40 क्वेश्चन्स म्हणजे 80 मार्क तुम्हाला मायनर लॉचे आहे. 40 क्वेश्चन्स म्हणजे 80 मार्क्स तुम्हाला इथं काय मायनर लॉचे. मग हे मायनर लॉ मध्ये सब कॅटेगरायझेशन जर करायचं झालं तर बघा सर्वात महत्वाचं म्हणजे 10 क्वेश्चन्स तुम्हाला 10 मार्क्स तुम्हाला भेटणार आहे 5 क्वेश्चनचे. ते म्हणजे महाराष्ट्र पोलीस अधिनियम. कोणता? मुंबई पोलीस अधिनियम, त्याला आपण महाराष्ट्र पोलीस अधिनियम म्हणतो. महाराष्ट्र पोलीस अधिनियम हा मायनर मधला महत्वाचा मुद्दा आहे. याच्यामधले हे सब सेक्शन्स जे तर ते तुम्हाला करायचे सेक्शन्स आणि सब सेक्शन्स 10 मार्क्स तुमचे इथं फिक्स आहे. 10 मार्क्स इथं फिक्स आहे. त्याच्यानंतर सेकंड नंबरला जर बघितलं तर मोटार व्हेकल म्हणजे वाहन चालक आणि वाहन नियम जे आपण कायदे म्हणतो त्याच्यावरती जवळपास 6 मार्क्स आहे म्हणजे 3 क्वेश्चन तुम्हाला विचारले. बाकी मग प्रोहिबिशन ऍक्ट, प्रिव्हेन्शन ग्लॅमलिंग, प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स म्हणजे मानव हक्क याच्यावरती जे तर 2-2 क्वेश्चन्स विचारले म्हणजे 4 मार्क्स आहे. मग 2-2 क्वेश्चन विचारले 4 मार्क्स आहे याला आपण निग्लेक्ट करूया, याला आपण सोडून देऊया, याला ऑप्शन ठेवूया असं जर तुम्ही म्हणत असाल तर ते रॉंग आहे. हे तुम्हाला डिटेलमध्ये करावं लागतं मित्रांनो. कारण एक मार्क्स तुम्हाला तुमच्या कट ऑफच्या वरती घेऊन जाऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने याचं कॅटेगरायझेशन ते दिलेलं आहे. आणि लास्टला उरतो तो म्हणजे 20 मार्कचा मुद्दा. तो 20 मार्कचा मुद्दा म्हणजे कोणता? तर 10 क्वेश्चन आहे 20 मार्कासाठी म्हणजे क्राईम इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे हा जो मुद्दा येतो या क्राईम इन्व्हेस्टिगेशन मध्ये तुम्हाला फॉरेन्सिक लॅब, फॉरेन्सिक सायन्स या घटकावरती जे तर ते प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. हा म्हणजे बघा क्राईम इन्व्हेस्टिगेशन प्रॅक्टिकल अप्रोच पद्धतीचे क्वेश्चन्स असतात. हे तुम्ही जनरली ज्या ठिकाणी तुम्ही सध्या काम करताय तर तिथल्या बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला याच्यात माहित असतात. म्हणजे हे मार्क्स तुम्ही जे आहे ना तर 8 क्वेश्चन 16 मार्क हे पैकीच्या पैकी घेऊ शकता. कारण तुम्ही ज्या डिपार्टमेंटमध्ये सध्या काम करताय तिथं तुम्हाला हे रेग्युलरली क्राईम सीन पंचनामा, अरेस्ट पंचनामा या गोष्टी ज्या आहेत त्या माहिती असतात बऱ्यापैकी. परंतु मुद्दा आहे तो थोडासा टेक्निकल पार्टचा. तर त्याच्यामध्ये बघा फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तर या घटकावरती प्रश्न विचारताना थोडासा
विचार करून प्रश्न विचारले जातात फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन. मग याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करत असताना हा मुद्दा लक्षात घ्यायचा की फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिनसाठी तुम्ही कोलते सरांचं बुक आहे बघा, ज्याच्यामध्ये हे मुद्दे कव्हर केले त्यांनी फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन. तर ते संदर्भ साहित्य म्हणून तुम्ही कोलते सरांचं बुक जे तर ते वापरू शकता. म्हणजे हे मुद्दे इथं कव्हर होतात. आणि मग ह्युमन राईट्ससाठी किंवा मग माहिती तंत्रज्ञानासाठी मार्केटमध्ये छोटी छोटी बुक्स भेटतात बघा, तर तेही बुक तुम्ही रेफर केले तरी चालतं, ज्याच्यातून तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजतंय, ज्याच्यामधनं व्यवस्थित पद्धतीने कायद्याची माहिती दिलेली आहे, असे प्रेफरन्स बुक जे तर तुम्ही तिथं घेऊ शकतात. आणि मग अशा पद्धतीने आपला जो काही मेन्सचा सिलेबस आहे तो तुम्हाला इथं कव्हर झाला. आणि या मेन्सच्या सिलेबसमध्ये आपल्याला लक्षात आलं की एकूण 300 गुणांसाठी 150 क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जात आहे. 300 गुण आहे, तुम्हाला 150 क्वेश्चन्स आहे. आणि याच्यामध्ये चांगले मार्क्स मिळवलेले विद्यार्थी नंतर ग्राउंडसाठी जे तर किंवा शारीरिक चाचणीसाठी जे तर ते पात्र होतात. आणि मग शारीरिक चाचणीच्या बेसवरती पुढे चालून त्यांना डिपार्टमेंटल PSI साठी रुजू होता येतं. तर आय होप हे सेशन तुम्हाला आवडलं असेल, समजलं असेल. या संदर्भात तुमच्या काही अडीअडचणी असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनच्या माध्यमातून आम्हाला डायरेक्टली सांगू शकता. तुमच्या मुद्द्यावरनं त्या संदर्भातली माहिती देण्याचा मी प्रयत्न करेल. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा विद्यार्थी मित्रांनो. आपलं OLS एज्युकेशन नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे तर त्याला सबस्क्राईब करून ठेवा. आणि OLS एज्युकेशन नावाचं टेलिग्राम ॲप आहे आपलं, OLSचं टेलिग्राम ॲप, तर त्याला सुद्धा काय करा तुम्ही जॉईन करून घ्या. थांबूया विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये.